हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु सोपान काका महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सब संतन की जय। हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी। गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तम्। आत्मरूपगणेषु स्मरण, सकळविद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता। हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय 10, 9व्या अध्यायातील नमनातील 9 क्रमांकाची अशी ओवी आहे। सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आजच्या दिवसाचं वर्णन करायचं म्हणजे धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, 16 भक्तांचा आरंभिला, असं जे नामदोऱ्या म्हणतात त्याप्रमाणे आजचा दिवस धन्य आहे की आजच्या दिवशी भक्ताचा 16 परमात्म्याने आरंभ केलेला आहे। स्वतः परमात्मा आपल्या भक्ताचा 16 करत असतो, म्हणून आज भगवत भक्तांचा 16 संपन्न करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। कोणकोणाचा 16 करायचा आहे? आजचा दिवस आहे मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी,
मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हा दिवस आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी झाल्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी 1 महिन्याचा कालावधी आहे. स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्मा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांना समाधिस्थ केल्यानंतर पुढे सोपान काकांना समाधिस्थ करण्याकरता संवत्सर या ग्रामामध्ये येतात. म्हणून हा आजचा दिवस म्हणजे सोपान काकांचा समाधी उत्सव आहे. स्वतः पांडुरंग परमात्म्याने संवत्सर या ग्रामी येऊन आपले लाडके भक्त सोपान काकांना स्वतः समाधिस्थ केलेलं आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये आद्य कवी म्हणून ज्यांची ओळख आहे असे मुकुंदराज महाराज अंबाजोगाईकर, त्यांचाही समाधी उत्सव म्हणजे आजचाच दिवस आहे. त्याच्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचे जे 14 टाळकरी आहेत, त्या 14 टाळकऱ्यांपैकी आपल्या दिहू गावाच्या जवळच सुदुंबरे या गावी ज्यांचं समाधी स्थान आहे असे संताजी महाराज जगनाडे यांचाही समाधी उत्सव म्हणजे आजचाच दिवस आहे. त्याचप्रमाणे आपल्या दिहू आळंदीच्या पंचकृषीमध्येच एक गाव आहे की ज्या महापुरुषांनी ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन केलं होतं, असे तत्कालीन थोर पुरुष की कान्होराज महाराज पाठक, त्यांचाही समाधी उत्सव म्हणजे आजचा दिवस आहे. अशा अनेक महापुरुषांच्या समाधी उत्सवाचा आजचा दिवस आहे. आणि त्याचप्रमाणे या अनेक निमित्तांनी युक्त असणारा आजचा हा धन्यतेचा दिवस. आणि आजच्या दिवशी आपण ज्या तालुक्यामध्ये आहोत असा हा तालुका आणि असे अनेक तालुके आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असा आपला हा नाशिक जिल्हा प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, त्र्यंबकराज भगवान या भूमीमध्ये आहे. त्याचप्रमाणे विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्तीदातारो म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे असे सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या समाधीने पावन झालेला आपला हा संपूर्ण नाशिक जिल्हा. तर सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या या जन्मसप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव असा हा कालावधी आणि याला निमित्त मानून तसंच आपणा सर्वांचे गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबांच्या अमृत महोत्सवाचा हा असा असलेला योग आणि या संपूर्ण योगाचा आरंभ आजचा दिवस, या उत्सवाचा आरंभ आपण आजच्या दिवशी करत आहोत. म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपल्या उत्सवाचा आज पहिला दिवस आहे. म्हणून पहिल्या दिवसामध्ये आत्ताच आपण महाराजांची प्रवचनरूपी सेवा श्रवण केलेली आहे. 10व्या अध्यायातलं नमन तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल तर ज्ञानोबरायांनी केलेली प्रतिज्ञा 9व्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आपण श्रवण केलीत की सर्व सुखाला पात्र होण्याकरता असणारं साधन, ते साधनाचा अवलंब आपण जीवनामध्ये कसा करावा आणि त्या साधनाचा अवलंब करून कुणाकुणाला सर्व सुखाची प्राप्ती कशी झाली, दृष्टांताच्याद्वारे आपण ते श्रवण केलेलं आहे. पण आजचा दिवस संतांचं काही वर्णन करावं म्हणून 10व्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबरायांनी जे सद्गुरूंचं नमन केलेलं आहे त्या नमनातीलच ही ओवी सेवेकरता घेतलेली आहे. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेसी. 10व्या अध्यायाचा आरंभ होतोय आणि 10व्या अध्यायाचा आरंभ होत असल्या कारणाने ज्ञानोबरायांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. सद्गुरूंचं वर्णन करत असताना सद्गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर ती कृपा जीवनामध्ये काय शिष्याच्या जीवनामध्ये ती कृपा काय सामर्थ्य प्राप्त करून देते त्याचं वर्णन करणारी म्हणजे सद्गुरूंचा महिमा प्रतिपादन करणारी अशी ही ओवी आहे. म्हणून 10व्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानोबरांनी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. अगदी विस्ताराने 5 ओव्यातून हे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मी माझ्या मतीप्रमाणे पहिले 9 अध्यायांचं प्रतिपादन केलेलं आहे आणि आता उत्तरखंडाचं प्रतिपादन मी करणार आहे. मग करत असताना सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून तोंड भरून ज्ञानोबराय सद्गुरूंचं वर्णन करतायत.
संस्कृत भाषेतील अशा या अनेक विशेषणांच्याद्वारे ज्ञानोबरायांनी या पहिल्या 5 ओव्यातून सद्गुरूंचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. आणि हा 5 ओव्यातून महिमा प्रतिपादन केल्यानंतर ज्ञानोबरायांनी पुढे सद्गुरूंच्या अनुग्रहाला गणेशाची उपमा दिलेली आहे. त्यानंतर सद्गुरूंच्या मुखातून येणारी उदार वाचा, त्या वाचेचं वर्णन केलेलं आहे. नंतर सद्गुरूंचा शिष्याला प्राप्त होणारा स्नेह, त्या स्नेहाला ज्ञानोबरायांनी वागेश्वरीची म्हणजे सरस्वती मातेची उपमा दिलेली आहे. अशा 3 ओव्या पुढे आहेत आणि त्यानंतर प्राप्त होणारी ही ओवी आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्याच ओव्यातून ज्ञानोबरायांनी सद्गुरूंचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. सद्गुरूंचा महिमा प्रतिपादन करत असताना सद्गुरूंची कृपा ही साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. साधकाने आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या मतीने किती जरी साधनं केली तरीसुद्धा जोपर्यंत सद्गुरूंची कृपा साधकाच्या जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत त्या कोणत्याही केलेल्या साधनाचा कोणताही उपयोग शिष्याच्या जीवनामध्ये होत नाही. हा विचार ज्ञानोबरांनी 10व्या अध्यायामध्येच अत्यंत गोड वर्णन केलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा माळी असावा, तो माळी बागेमध्ये झाडांचं संगोपन करतो, झाडांना पाणी देतो, परंतु जोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होत नाही तोपर्यंत त्या झाडांना फुलं फळं येत नाहीत. त्याचप्रमाणे जोपर्यंत सद्गुरूरूपी वसंताचं आगमन साधकाच्या जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत साधकाच्या जीवनामध्येही साधकाच्या साधनेला फलद्रुपता प्राप्त होत नाही. अमृतानुभवामध्ये सुद्धा ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलेलं आहे. तर याप्रमाणे सद्गुरूंची कृपा साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानोबरांनी एका अभंगामध्ये अनेक पद्धतीने चिंतन केलेलं आहे. ज्ञानोबराया म्हणतात, अनेक साधनं केली, वेदशास्त्र जाणितले. सगळी साधनं केलेली आहेत, पण सगळी साधनं केल्यानंतर जोपर्यंत सद्गुरूचा कृपा आशीर्वाद साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत साधकाने निवांत असू नये. ज्ञानोबराय सांगतात की बाबा, या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू तव निवृत्तीदास असे विनवितू निवांत केवी होय. जोपर्यंत श्रीगुरु आपल्या मतीने केलेली अनेक साधनं आहेत, सगळी साधनं आहेत, परंतु जोपर्यंत सद्गुरुनाथाचा हात आपल्या मस्तकावर पडत नाही, म्हणजे जोपर्यंत सद्गुरूची कृपा साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत साधकाने निवांत असू नये. सद्गुरूंची कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न करावा. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये बाबा नेहमी सांगत असत. ते म्हणायचे, बुवा, ज्या व्यक्तीला असं वाटतं की आपला परमार्थ हा सफल व्हावा, ज्या साधकाला आपला परमार्थ सफल करून घ्यायचा आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये देवाची आणि देवमान्य संतांची कृपा संपादन करून घ्यावी. म्हणून साधकाला आपला प्रवास करत असताना जीवनामध्ये देवाचीही कृपा अत्यंत महत्त्वाची आहे आणि सद्गुरूंची कृपासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून सद्गुरू कृपेने जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे तोच विचार ज्ञानोबरांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून सद्गुरूची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. मग सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्याकरता साधकाने त्यांच्याकडे जावं आणि गेल्यानंतर त्यांची सेवा करावी. हा विचार मागे 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानप्राप्तीच्या उपायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. श्रुतीमाताही सांगते, अगदी पुराणाने तेच सांगितलेलं आहे. श्रुती स्मृती सगळी प्रमाणं आपल्याला तीच सांगतात की सद्गुरूंकडे जावं, गेल्यानंतर त्यांची सेवा करावी. सेवेतून मग सद्गुरू आपल्यावर कृपा करत असतात. हा विचार अनेक ओव्यांच्याद्वारे ज्ञानोबरांनी सांगितलेला आपल्याला पाहता येतो. अगदी पहिल्याच अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी सांगितलं, मी तर सद्गुरूंचं भजन मी केलेलं आहे आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने मला काही प्राप्त स्थिती झालेली आहे. म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये कृतकार्यता प्राप्त करून घ्यायची असेल त्याने सद्गुरूंचं भजन करावं. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. का तीर्थे जिये त्रिभुवने तिये घडती. समुद्र अवगाहने ना तरी अमृत रसस्वादनी रससकळ. ज्ञानोबरांनी विस्ताराने वर्णन केलेलं आहे. म्हणून सगळी साधनं जीवनामध्ये साध्य करायची असतील तर अत्यंत महत्त्वाचा विचार आहे की सद्गुरूंची कृपा साधकाच्या जीवनामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा होण्याकरता सद्गुरूंची कृपा
कोणकोणत्या दृष्टीने साधकाच्या जीवनामध्ये होऊ शकते त्याचाही विचार ज्ञानोबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. सद्गुरू आपल्या शिष्याच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीने कृपा करतात. कधीकधी ते आपल्या कृपा कटाक्षाच्या द्वारे साधकाच्या जीवनावर कृपा करतात. कधीकधी आपल्या करकमल आपल्या साधकाच्या मस्तकावर ठेवून साधकावर या बोधाचं संक्रमण करत असतात. कधीकधी आलिंगनाच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो बोध आहे त्या बोधाचं संक्रमण साधकाच्या अंतःकरणामध्ये करतात. तर कधीकधी आपल्या अंतःकरणामध्ये असणारी संकल्पशक्ती, त्या संकल्पशक्तीच्या द्वारे सुद्धा साधकामध्ये त्या बोधाचं संक्रमण करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूमध्ये आहे, हे आपल्याला पाहता येतं. म्हणून सद्गुरूंची असणारी दृष्टी साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सद्गुरूंच्या मुखातून प्रसवलेली वाणीही साधकाकरता अत्यंत महत्त्वाची आहे. सद्गुरूचं दर्शनही महत्त्वाचं आहे. सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर ठेवलेला हात आपल्याला कुरवाळणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि साधना करत असताना साधकाकरता सद्गुरूंनी केलेले संकल्प, ती संकल्प कृपाही साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून ही कृपा साधकाच्या जीवनामध्ये काय करते हाच विचार ज्ञानोबांनी इथे सांगितलेला आहे. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून आलेली वाणी दैविकी उदार वाचा. ज्ञानोबांनी सांगितलं सद्गुरूंच्या मुखातून प्रसवणारी वाणी ही सामान्य नाही. जै उद्देशू दे नाभिकाराचा. ती जर साधकाला अभयाचं वरदान देईल तर त्या अभयाच्या वरदानातून साधकाच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं, नवरस दीपांचा थाओ लाभे. ज्ञानोबांनी सांगितलं साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरूंनी अभयदान केलं, कृपादान अभयाचं दान जर केलं तर त्या अभयाच्या दानातून नवरस दीपांचा थाओ लाभे. नवरस जे साहित्यशास्त्रामध्ये जे नवरस सांगितलेत ते नवरस हाच कोणी दीप आहे किंवा प्रत्येक रसाला ज्ञानोबांनी दिव्याची उपमा दिलेली आहे. तर हे नवही रस म्हणजेच कोणी दिवे ते प्रज्वलित होतात असं ज्ञानोबांनी सांगितलं. सद्गुरूंचा स्नेह साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानोबा सांगतात की सद्गुरूंचा स्नेह म्हणजेच कुणी सरस्वती माता आहे. आणि त्या स्नेहाने जर एखाद्या मुक्याचा जरी अंगीकार केला तरी तो वाचस्पतीसी प्रबंध होडा करी. हे सामर्थ्य सद्गुरूंच्या स्नेहामध्ये आहे. ज्ञानोबा सांगतात तो वाचस्पतीबरोबर सुद्धा वादविवाद करू शकतो, हे सामर्थ्य त्यामध्ये येतं. ज्ञानोबांनी पुढे वर्णन करताना म्हटलं हे असो, आता हे किती वर्णन करावं. दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. ज्ञानोबा सांगतात हे असो, दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी महेशेसी तुके. ज्ञानोबा सांगतात दिठी जयावरी झळके. श्रीगुरूंची कृपादृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. ती श्रीगुरूंची कृपादृष्टी ज्या साधकावर झळकते किंवा पद्म करू श्रीगुरूंचा असणारा हस्त, श्रीगुरूंच्या हाताला या ठिकाणी पद्मकर असं माऊली म्हणतात. पद्मासारखा कर, कमलासारखा हात, माथा पारुखे, त्या हाताचा ज्याच्या मस्तकाला स्पर्श होतो तो जीवची, तो असणारा तो जीवच आहे, तो जीवत्व दशेला प्राप्त आहे. परी महेशेसी तुके, परंतु तो शिवाच्या तुलनेला येतो. हे सामर्थ्य सद्गुरूंच्या कृपेचं. म्हणून या ओवीमधून ज्ञानोबांनी सद्गुरूंची कृपा साधकावर काय करते हा विचार सांगितलेला आहे. हे असो दिठी जयावरी झळके. ज्ञानोबा म्हणतात सद्गुरूंची कृपादृष्टी ज्याच्यावर झळकते त्याच्या जीवनामध्ये तो जीवाची परी महेशेसी तुके हे सामर्थ्य प्राप्त होतं. म्हणून सद्गुरूंची कृपादृष्टी साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी याकरता त्यांच्या कृपा कटाक्षामध्ये साधकाने जायला हवं. ज्ञानोबा स्वतःचा अनुभव सांगतात ना. ज्ञानोबा म्हणतात की कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले. सद्गुरूंनी कृपा कटाक्षाने माझ्यावर निहाळलं आणि आपल्या पदावर, ते ज्या पदाने संपन्न आहेत ते त्यांना जो बोध प्राप्त झालेला आहे तोच बोध त्यांनी मला प्राप्त करून दिला असं माऊली म्हणतात. म्हणून त्यांची कृपादृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची. श्रीगुरूची कृपादृष्टी साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. ज्ञानोबांनी सांगितलं ही कृपादृष्टी कृपा कटाक्षे निहाळिले. एकदा कृपा कटाक्षाने स्नेहपूर्ण दृष्टीने त्यांनी साधकाकडं पाहिलं. जीवत्व दशेला प्राप्त झालेला हा आहे
अमृतानुभवामध्ये वर्णन करताना ज्ञानोबारांनी सांगितलं की जयाचेनी कृपा साया असावाये, आणि अनेक ठिकाणी वर्णन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. किंवा ज्ञानोबारांनी जर दृष्टीने त्या साधकाकडं निहाळलं, पाहिल्याबरोबर खोची की निवटी मागे, ज्ञानोबाराय म्हणतात त्या साधकाकडे एकदा कृपादृष्टीने असं पाहिलं की खोची की निवटी मागे, ती कृपादृष्टी काय करते, साधकाला निवटी मागे मागे घेऊन जाते. मागे नेते म्हणजे कुठं नेते, तिथं चिंतन करताना ज्ञानोबारांनी सांगितलं की अगदी स्थूलदेहापासून सूक्ष्मदेहापासून कारणदेहाच्या पलीकडेही साधकाला स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाते. खोची की निवटी, ज्ञानोबाराय म्हणतात की असं खोचलं जातं. कृपादृष्टी अशी मागण येते. पंचकोशाचा निरास, देहत्रयाचा निरास करण्याचं सामर्थ्य फक्त या कृपादृष्टीमध्ये आहे. म्हणून तो साधकाला स्वस्वरूपापर्यंत प्राप्त करून नेण्याचं सामर्थ्य या सद्गुरूंच्या कृपादृष्टीमध्ये आहे. पण ही कृपादृष्टी ज्याच्यावर झळकते तो जीवाची, तो जीवत्व दशेला प्राप्त झालेला जरी असला तरी महेशेसी तुके, तो भगवान शिवाच्या तुलनेला येतो, त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होते, हा विचार आहे. ज्ञानोबारांनी दुसरी कृपादृष्टी इथं सांगितली किंवा की हा पद्म करू माथा पारुखे, अगदी कमलासारखं हस्तक त्यांचा हस्त ज्याच्या मस्तकावर पडतो किंवा त्या करकमलाचा स्पर्श ज्याला होतो त्याला सुद्धा तो जीवाची परितुके महेशेसी असं म्हटलेलं आहे. म्हणून श्रीगुरूंच्या करकमलाचा, याला हस्तकृपा असं म्हणतात. श्रीगुरूंचा हस्त ज्याच्या मस्तकावर पडतो त्यालाही हा बोध प्राप्त होत असतो. म्हणून नाथ महाराज आपला अनुभव व्यक्त करतात. नाथ महाराज म्हणतात, येवोनी सद्गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. सद्गुरू आले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, तत्क्षणी अज्ञानरूपी अंधकाराचा नाश माझ्या जीवनामध्ये झाला, असा नाथ महाराज आपला अनुभव सांगतात. अनेक संतांचा अनुभव आपल्याला या पद्धतीने पाहता येतो. म्हणून सद्गुरूंचा हस्त आपल्या मस्तकावर पडणं तितकंच महत्त्वाचं आहे. निळोबारांनी सुद्धा सांगितलं, येऊनिया कृपावंते, सद्गुरू तुकोबाराय, कृपावंत सद्गुरू असणारे तुकोबाराय आले, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला प्रसादाचं दान दिलं आणि मला सुखी केलं, असं ज्ञानोबाराय म्हणतात. देऊनी प्रसाद केले सुखी. म्हणून सद्गुरूंची कृपादृष्टी म्हणा आणि सद्गुरूंच्या करकमलाचा स्पर्श साधकाच्या मस्तकावर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सकाळी कीर्तनामध्ये महिमा सद्गुरूंचं सामर्थ्य आणि हे श्रवण केलेलं आहे. तर ज्याप्रमाणे जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनामधला प्रसंग आपण पाहतो की हस्तमलकावर जशी कृपा आचार्यांनी केलेली आहे की जवळजवळ वयाच्या 13 वर्षापर्यंत तो बालक, त्या बालकाच्या मुखातून एकही शब्द आलेला नाही. आईवडिलांना असं वाटलं हा बालक मुका आहे की काय, आईवडिलांना असं वाटलं हा मुका आहे, याला बोलता येत नाही, हा वेड्यासारखा उन्मात्तवत लहानपणापासून त्यांचं आचरण पाहायला मिळतं. आणि मग आईवडील चिंतेमध्ये आहेत की या बाळाला नेमकं झालंय काय, कशामुळं हा असा वावरतोय, हा वेडा आहे की काय, काय पूर्वजन्माचं याचं काही प्रारब्ध असेल यामुळे हा असं वर्तन करतोय. त्यांचं वर्णन करत असताना चरित्रामध्ये असं दिलेलं आहे की लहान मुलाप्रमाणे अगदी 13 वर्षाचं वय जरी झालं तरी लहान मुलांप्रमाणे खेळायला कुणामध्ये न जाणं, कुणामध्ये न मिसळणं. बरं, भूक लागली, तहान लागली, कधी अन्न न मागणं, कधी तहानेची पीडा झाली, भुकेची पीडा झाली, कधीही आपल्या वाचेने त्यांनी सांगितलं नाही मला भूक लागली, तहान लागली, कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. बरं, कुणी चिडवलं, कुणी डिवचायचा प्रयत्न केला, त्यालाही कधी प्रतिकार केलेला नाही. अशी 13 वर्षे उलटली. आईवडिलांना चिंता आहे. बरं, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांनी आता याचं वेदाध्ययन करावं म्हणून मुंज करावी म्हणून उपनयन संस्कार केला. परंतु वेदाध्ययन करणार कसं, याला कसं वेदाध्ययन याच्याकडून करविणार, ही सगळी चिंता होती. म्हणून त्याच गावामध्ये जगद्गुरू शंकराचार्यांचं आगमन झालं. आचार्यांचं आगमन झाल्याबरोबर कोणीतरी महापुरुष आहेत हे आपल्याला काहीतरी उपाय सांगतील म्हणून आईवडिलांनी आचार्यांकडे त्यांना घेऊन आले. आचार्यांकडे आल्यानंतर आचार्यांच्या पायावर त्यांना ठेवलं. आचार्यांच्या चरणावर नतमस्तक होण्याकरता ज्यावेळेस त्यांना खाली वाकवल्यानंतर खाली वाकवल्यानंतर आता उठावं की नाही ही बुद्धी त्यांना होईना, ते उठेनाही चरणावरून. मग आईवडिलांनी त्याला चरणावरून उठवलं आणि आचार्यांना सांगितलं असं याचं वर्तन लहानपणापासून आता जवळजवळ 13 वर्षापर्यंत आम्ही याला सांभाळत आलेलो आहोत. म्हणून तुम्ही सांगा याला काय झाले, काही कळत नाही, कशामुळे हा बोलत नाही, काय होतंय काही कळत नाही. म्हणून आचार्यांनी
विचारलं, बाबा तू कोण आहेस? त्यांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्याच्या मस्तकाला स्पर्श केलं. बाळा तू कोण आहेस असं विचारल्यानंतर, कस्त्वम शिशो हो कुतोसी गंताहा, तू कोण आहेस? किन नाम ते, तुझं नाव काय आहे? तू कुठून आलेला आहेस? असे ज्यावेळेस प्रश्न आचार्यांनी केले आणि प्रश्न केल्यानंतर त्यांच्या मुखातून प्रगट झालेली वाणी आहे, नाहम मनुष्यो नच देव यक्षो. त्यांच्या मुखातून प्रसवणारी वाणी आहे. 13 वर्ष न बोललेला बालक आचार्यांसमोर बोलतो आहे की मी मनुष्य नाही, मी कोणत्याही प्रकारचा वर्ण, मी कोणत्याही प्रकारच्या आश्रमातला, कोणत्याही प्रकारच्या वर्णातला नाही, चिदानंद रूपः, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, अशी त्यांच्या मुखातून आलेली वाणी आपण पाहतो. म्हणून 13 वर्षापर्यंत न बोललेला बालक आचार्यांच्या कृपेने बोलतो. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तो जीवची परी तुके महेशेसी. तो जीवत्व दशेला जरी आलेला असला तरी तो महेशेसी तुके, हे सामर्थ्य सद्गुरूंच्या या कृपेमध्ये आहे, असा विचार ज्ञानोबरांनी या ठिकाणी सांगितला. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी ज्ञानोबरांनी सद्गुरूंचं केलेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. सद्गुरूंचं वर्णन करणं, सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन करणं हे ज्ञानोबरांच्या अत्यंत आवडीचा असा महत्त्वाचा विषय आहे. ज्ञानोबरांनी ठिकठिकाणी, आता या 10व्या अध्यायापासून पुढे प्रत्येक अध्यायाचं नमन जरी आपण पाहिलं तर त्या नमनामध्ये ज्ञानोबरांनी सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग 10व्या अध्यायामध्ये आहे, आपल्या 12व्या अध्यायामध्येच वर्णन करत असताना दुसऱ्याच ओवीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, जे जे शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. सद्गुरूंची गुरुकृपा दृष्टी साधकाच्या जीवनामध्ये काय करते? विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी कौना ते ताप जाळी. ज्ञानोबारांनी केलेलं वर्णन पहा. ज्ञानोबारांनी, अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते आदिष्टी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. म्हणून ज्ञानोबारांनी सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं केलेलं वर्णन पहा. आणि म्हणून हीच सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ठिकठिकाणी ज्ञानोबाराय सद्गुरूंकडं, समोर बसलेल्या संत महापुरुषांकडे हीच याचना करतात, तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी, आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी. अनेक ठिकाणी ज्ञानोबाराय सद्गुरूंना या कृपेची याचना करतात, ही कृपेची याचना करतात. म्हणून सद्गुरूंची कृपा साधकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण सद्गुरूंचा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सद्गुरूंची कृपा आपल्यावर प्राप्त होणं तितकंच महत्त्वाचं आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ दादांच्या दर्शनाला आपण गेलो की दादांकडं आपण याच कृपेची भीक मागावी, हीच कृपा त्यांच्याकडून आपण प्राप्त करून घ्यावी. गुरुवर्य बाबांकडून सुद्धा आपल्यासारख्या साधकांना याच कृपेची आवश्यकता आहे, म्हणून साधकाने त्यांच्याकडं कृपेची भीक मागावी. ही कृपा एकदा साधकाला साध्य झाली की बस, बाकी काही करायचं कारण नाही. त्यांच्या मनामध्ये यायला हवं, साधकाने आपली साधना सोडू नये, साधना करत राहावं, साधना करत राहावं. ज्यावेळेस साधक साधना करतोय, साधक साधनेमध्ये रत आहे, हे पाहिल्यानंतर सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये आपोआप संकल्प निर्माण होईल आणि त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संकल्प आपल्याला, ही संकल्परूपी कृपा आपल्या जीवनामध्ये कल्याण करून दिल्याशिवाय राहणार नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा, व कासवी जसं कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, हे का नाही, तशी गुरुवर्य बाबांची ही कासवासारखी कृपादृष्टी, सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची कासवासारखी कृपादृष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला हवी. म्हणून जसं ती कासवीचे बाळ, जी कासवीची जी कृपा आहे तशीच कृपा या महापुरुषांची आपल्या जीवनामध्ये व्हावी. म्हणून ही कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरताच हा उत्सव आहे. या उत्सवातून त्यांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी. सद्गुरू निवृत्तीनाथ दादांची कृपा, ज्ञानोबारांनी ठिकठिकाणी केलेलं वर्णन, या सगळ्या वर्णनाच्या द्वारे प्राप्त होणारं त्यांचं आपल्याला त्यांचं सामर्थ्य पाहायला मिळतं. त्यांचं अगाध सामर्थ्य, अपरमित परमवीर्या, ज्ञानोबारांनी वरच म्हटलेलं आहे, आत्मानुभव नरेंद्रा स्वभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना. ही सगळी वचनं पहा. या सगळ्या वचनातून ज्ञानोबारांनी सद्गुरूंचं सामर्थ्य वर्णन केलेलं आहे. अशा आगाध सामर्थ्याने युक्त असणारे सद्गुरू आहेत. म्हणून स्वभाव भजन भाजना, अत्यंत शुद्ध भावना अंतःकरणामध्ये धारण करून ज्यांचं भजन करावं असेच हे भजनीय आहेत.
18व्या अध्यायामध्ये भजनीय जय जय भजनीय ज्ञानोबरांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून यांचं भजन करावं असे हे योग्यतेचे महापुरुष आहेत की आपलं सगळं सर्वस्व टाकून त्यांच्या चरणावर लीन व्हावं असे हे महापुरुष आहेत. यांच्या चरणावर आपण नतमस्तक व्हावं असे यांचे चरण आहेत. त्या चरणावर नतमस्तक व्हावं की जे चरण आचरणाने संपन्न आहेत, त्याच चरणावर लीन व्हावं. वैकुंठवासी गुरुवरे घुलेबाबा सांगायचे, ते म्हणायचे, बुवा कुणाच्याही आपलं मस्तक अत्यंत पवित्र आहे, ते कुणाच्याही चरणावर लीन करू नये. काही काही वेळेस मस्तक टेकवल्यानंतर त्या चरणाची घाण मलिनता आपल्या मस्तकाला लागण्याची शक्यता आहे. म्हणून अशा ठिकाणी मस्तक टेकवावं की जे चरण आचरणाने संपन्न आहेत, असे हे आचरणाने शुद्ध आचरणाने संपन्न असणारे चरण म्हणजे प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचे आहेत. म्हणून या महापुरुषांची कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून या महापुरुषांची कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशीच कृपेची याचना आपण या महापुरुषांच्या चरणारविंदी आपण करूया. ज्यांचं स्मरण करणं आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे असे सद्गुरू सोपान काका. म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वरतला. हे महापुरुष या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले, राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरिले, कली दोष हरावया. या कलिकालाचं दोष हरण करण्याकरता या महापुरुषांचा अवतार आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्याच महापुरुषांमध्ये सोपान काका यांचाही अधिकार फार मोठा आहे. म्हणून स्वतः काकांना सोपानासी आम्ही दिधले वचन, भगवान म्हणतात की सोपानाला आम्ही वचन दिलेलं आहे. म्हणून चला अवघे जन समुदायसे, म्हणून सगळा समुदाय घेऊन स्वतः परमात्मा आजच्या मंगल दिनी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सोपान काकांना मंगलमय स्नान घालून सोपान काकांना त्या ठिकाणी समाधिस्थ केलेलं आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा पवित्र दिवस आहे. सोपान काकांचा समाधी उत्सव आजचा दिवस आहे. म्हणून काकांचं स्मरण करणं आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मी आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांचा अधिकार की ज्यांना काका असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये, म्हणून ज्ञानोबराय लहान असताना, म्हणून हे जे आहेत कान्होराज महाराज पाठक, त्यांना ज्ञानोबराय लहानपणी काका असं म्हणत असायचे. कारण कान्होराज महाराजांचं गाव केंदूर हे आळंदीच्या जवळ आहे आणि कान्होराज महाराज ज्ञानोबरायांच्या समकालीन होते. कान्होराज महाराजांच्या चरित्रामध्ये असं एक प्रसंग वाचायला मिळाला की महाराजांच्या त्या काळामध्ये कान्होराज महाराजही ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले होते. पण कान्होराज महाराजांना असं वाटायचं की या भावंडांचा विनाकारण हे लोक छळ करतायत, यांना मधुकरी देत नाहीत वगैरे. हा सगळा भाग ज्यावेळेस काकांच्या कानावर यायचा, कान्होराज महाराजांच्या कानावर यायचा, त्यावेळेस मग कान्होराज महाराज थेट आपल्या गावावरून निघायचे, केंदूर गावावरून निघायचे, थोडीशी शिदोरी बरोबर घ्यावी आणि ती शिदोरी घेऊन आळंदीला यायचे आणि या सगळ्या बालकांना एकांतामध्ये घेऊन स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे. असे हे कान्होराज महाराज पाठक. म्हणून ज्ञानोबरायांना त्या काळामध्ये कधीतरी गावावरून यावं आणि या साधकांना, ज्ञानोबरायांना, या महापुरुषांना जीव घालावं असे कान्होराज महाराज पाठक. त्यांचाही अधिकार फार मोठा आहे. स्वतः आपल्या गावावरून, केंदूर गावावरून रोज गंगेचं स्नान करण्याकरता काशी क्षेत्राला जात होते रोज. फार मोठा अधिकार आहे. त्यांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. आपल्या सर्वांना त्यांचा एक प्रसंग नेहमी ज्ञात आहे की काशीचा एक तत्कालीन थोर विद्वान पंडित त्यांना भेटण्याकरता आला. भेटण्याकरता आल्यानंतर म्हणे फार मोठा अधिकार, कान्होराज महाराज पाठक कोण आहेत, त्यांचा फार मोठा अधिकार आहे म्हणून त्यांना भेटण्याकरता तो काशीचा पंडित आला. आल्यानंतर हे घरी बसलेले होते. दारामध्ये त्यांची छोटीशी काही नातवंड होती, त्यांना खेळवत बसलेले होते. आणि ज्यावेळेस तो पंडित आला त्याने विचारलं, का हो कान्होराज महाराज पाठक म्हणून कोण आहेत, त्यांचं नाव मी ऐकलं आहे, असे कोण महापुरुष आहेत, कोण ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे, त्यांना भेटण्याकरता आलो. तर हे आपले त्या नातवांना अंगा खांद्यावर खेळवत असताना दिसले. ते म्हणजे कान्होराज महाराजांनी विचारलं, कोण पाहिजे तुम्हाला? म्हणे अमुक अमुक. म्हणे अहो मी तोच आहे. म्हणे मी तुमच्याविषयी ऐकलं की तुम्ही फार मोठे कोणी ब्रह्मनिष्ठ महात्मा आहेत. तुम्ही तरी ते स्वतः ग्रस्ताश्रमी दिसता आणि या नातवांना खेळवताना दिसता. तुम्ही तर उपाधीने मलिन दिसता. ते म्हणजे या नातवांना समोर घेतल्यानंतर मी जर तुला उपाधिवान दिसत असू तर ही उपाधी लगेच दूर करतो. म्हणून त्यांनी त्या सगळ्या नातवांना घेतलं आणि दारातमध्ये असणारी जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकून दिलं. फेकून एकाला घ्यावं आणि विहिरीमध्ये टाकून द्यावं. त्या दोघा तिघांनाही विहिरीमध्ये टाकलं. तो ब्राह्मण तो पंडित पाहतच राहिला. तो म्हटला, काय मनुष्य आहे,
कुशाल एकेकाला घेतलं. त्यांनी सांगितलं जर माझा बोध यामुळे मलिन होणार असेल तर मग उपाधी मी दूर केली. आता तरी या. ते म्हणे आता कसं येणार, आता तर तुम्हाला आता तर सुतक पडले तुम्हाला, आता तर येऊ शकत नाही. म्हणे ठीक आहे, पण तुम्ही येऊ शकत नाही, माझं आदरातिथ्य घेऊ शकत नाही, मी त्यांना परत बोलवतो. आवाज दिला, पुन्हा एक एक बाळ विहिरीतून परत बाहेर आलं. एवढा मोठा ज्यांचा अधिकार आहे. ज्ञानोबा जसं म्हणतात तैसे सामान्यत्व पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता निजे सोय जयाची. ज्ञानोबा म्हणतात सामान्य दृष्टीने पाहिलं तर तो सामान्यच आपल्याला दिसेल, पण त्याच्या स्वरूपाचं निर्धारण केलं तर त्याचं आकलन होणार नाही. सकाळीच आपण तो विचार महत्त्वाचा ऐकून आलोत की संत व महापुरुषाच्या ठिकाणी असणारं संतत्व आपल्याला आकलन होत नाही. म्हणून असा ज्यांचा अधिकार आहे, म्हणून त्यांचाही आज समाधी सोहळा आहे. कान्होराज महाराज पाठक त्याचप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचं लेखन करण्याचं काम ज्यांनी केलं असे संताजी महाराज जगनाडे. संताजी महाराजांचाही आज समाधी सोहळा आहे. म्हणून संताजी महाराजांचा समाधी सोहळा सामान्य नाही, स्वतः जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठावरून खाली येऊन त्यांनी संताजी महाराजांना समाधीस्थ केलेला आहे. फार मोठा अधिकार आहे. आपल्या प्रतिमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या म्हणजेच नथुबाबांच्या प्रतिमध्ये आपल्याला हा अभंग पाहायला मिळतो की चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, तीन मुष्टी मूर्तिका देख तेव्हा लोपविले मुख, आम्ही आलो विष्णू लोका, आम्ही आलो मृत्यूलोकी राम नामाचे धारकी, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. असं तुकोबारायांचं ते अभंग आपल्याला आपल्या संहितेमध्ये पाहायला मिळतो की जगद्गुरू तुकोबारायांचं आणि संताजी महाराजांचं असं बोलणं झालेलं होतं की तुमच्या प्रयाण काळाला मी तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता येईल, तुमच्या प्रयाण काळी मी उपस्थित राहील असं तुकोबारांनी सांगितलं होतं. पण जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला आधीच निघून गेल्यानंतर संताजी महाराजांचा प्रयाण काळ आला. संताजी महाराजांनी आपला देह ठेवला. देह ठेवल्यानंतर संताजी महाराजांना समाधीस्थ करण्याकरता सगळी मंडळी जमल्यानंतर संताजी महाराजांना जमिनीमध्ये समाधी देण्याकरता बसले, परंतु अंगावर किती माती टाकली तरी त्यांचं मुख आहे ते काय मातीमध्ये जाईना, मुख वर राहायला लागलं, पण ते मुख खाली जाईना. नंतर लोकांच्या लक्षात आलं की तुकोबारांनी संताजी महाराजांना वचन दिलं होतं. म्हणून सगळी मंडळी त्या ठिकाणी उभी राहिली आणि अखंड 3 दिवस म्हणतात तुकोबारायांच्या नावाचा उच्चार केला, भजन केलं 24 तास. तुकाराम तुकाराम. तुकोबारायांचं भजन केल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय खाली आले आणि 3 मुष्टी मूर्तिका देख तेव्हा लोपविले मुख असं म्हटलेलं आहे चरणामध्ये. 3 मूठ माती जगद्गुरू तुकोबाराने त्यांच्या मस्तकावर टाकली, त्यावेळेस ते मुख खाली लोपलं गेलं. या प्रकारे स्वतः जगद्गुरू तुकोबारांनी येऊन ज्यांना समाधीस्थ करावं असा ज्यांचा अधिकार, असे संत महापुरुष संताजी महाराज, त्यांचाही समाधी उत्सव आज आहे. या सर्व महापुरुषांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी हीच कृपेची याचना या महापुरुषांच्या चरणारविंदी करूया. आणि झालेली प्रवचनरूपी सेवा सद्गुरू निवृत्तीनाथ दादा गुरुवरे बाबांच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खाळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सोपान काका महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय.